नमस्कार. मासिक राशी भविष्य जुलै 2024 या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे स्वागत. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आज हा अ, भाग जो आहे तो मी जुलै महिन्याचा राशी भविष्य मेष ते मीन काय दर्शविते यावर कव्हर करतोय. हा माझा सर्वप्रथम पहिला उपक्रम आहे ज्यामध्ये मी महिन्याचे राशी भविष्य काय दर्शवित आहे हे मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण पहिल्या राशीपासून सुरुवात करूया. मेष ही राशीचक्राच्या 12 राशींपैकी पहिली रास आहे. मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे. ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या 1 ते 30 अंशात पसरली आहे. मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व, उग्र स्वभाव, कर्तबगार, तापट, महत्वाकांक्षी, लढवय्या वृत्तीच्या, मस्तकात उष्णता असलेल्या, व्यावहारिक दृष्टी असलेल्या, आयुष्यातील कोणत्याही संकटाला बुद्धिमत्तेने तोंड देणाऱ्या, बोलकेपणापेक्षा कृतिप्रिय असलेल्या अशा व्यक्ती या राशीत आढळतात. जुलै राशी भविष्य मेष महिन्याचे मेष राशीचे कसे आहे तर कौटुंबिक बाबतीत चांगले यश देईल. तुम्ही तुमच्या वागणूक, आचार, विचार आणि संभाषण शैलीने लोकांवर प्रभाव पाडाल आणि कुटुंबात तुमची विश्वासार्हता प्रस्थापित कराल. तुमचे सर्वांशी चांगले संबंध असतील आणि सर्व तुम्हाला प्रत्येक चढ उतारात मदत करतील. कोणतेही कठीण काम आपल्या परिश्रमाने पार पाडाल. भाग्यापेक्षा कर्मावर अधिक विश्वास हवा. ज्येष्ठांबरोबर होणारे वादाचे विषय टाळावे. त्यांच्याशी सामंजस्याची भूमिका घ्या. घरातील समस्येवर तोडगा सापडेल. घरात सुख शांतीचे वातावरण राहील. खर्चात अनपेक्षित वाढ होईल, त्यामुळे अनावश्यक खर्च करण्याचा प्रयत्न कमी करावा. तुमचे आरोग्य चांगले करेल आणि तुम्हाला सर्व काही स्वतः करण्याची सवय लावेल. तुमच्या वागण्यात थोडी आक्रमकता असू शकते, यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. यासोबतच खर्चावर नियंत्रण ठेवल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कठीण आव्हानांनी भरलेला असणार आहे. तरीही प्रयत्न करणाऱ्यांना नक्कीच यश मिळेल. नोकरदार जातकांसाठी हा महिना कठोर परिश्रम आणि नफा दोन्हीही परिपूर्ण असेल. आपले नशीब चांगले असेल. कठोर परिश्रम करा. व्यवसाय करणाऱ्या जातकांना या महिन्यात चांगले यश मिळेल. तुम्हाला प्रवास करायचा असेल तर या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. राशींपैकी वृषभ ही दुसरी रास. जन्मकुंडलीत 2 आकड्याने दर्शवतात. वृषभ ही रास चंद्राची आहे. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची देखील मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशिकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवतात. वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्र ग्रहाचा वरदहस्त लाभल्याने त्या व्यक्ती सौष्ठवपूर्ण, विलासी, रसिक, कलाप्रिय, सतेज, आयुष्यातील प्रत्येक रंगावर प्रेम करणाऱ्या, आयुष्याचा अखंड आस्वाद घेणाऱ्या, आधुनिक फॅशनची आवड असणाऱ्या, हर तऱ्हेच्या मौल्यवान वस्तूंची किंवा दागिन्यांची आवड असणाऱ्या, चैनीच्या वस्तू प्रिय असणाऱ्या, विज्ञानापेक्षा कलेकडे श्रद्धा असणाऱ्या, मर्यादित सश्रद्ध, अत्यंत आशावादी, अत्तरे व फुले यांची शौकीन अशा असतात. तर आता आपण वृषभ राशीचे जुलैचे भविष्य काय सांगतं ते बघूया. धैर्याने व विचारपूर्वक कोणतेही काम करा, तरच सफलता मिळेल. संयम व विवेकाने काम केल्यास आपण प्रत्येक ठिकाणी यशस्वी व्हाल. शत्रू आपल्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा त्यामागचा उद्देश जाणून घ्या. या महिन्यात तुम्हाला अनेक आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत, त्यामुळे स्वतःची तयारी ठेवा. पण कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटू नका. कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाही आणि या महिन्यात तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. तुम्हाला तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसेल, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी लक्ष द्यावे लागेल. कामाचा ताण तुमच्यावर स्पष्टपणे दिसून येईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगला यश मिळवून देऊ शकतो. वैवाहिक संबंधात काही तणाव निर्माण होईल, परंतु गुरुच्या कृपेने हळूहळू समस्या कमी होतील आणि तुम्ही आपापसात समस्या सोडवाल. प्रेम संबंधात काही तणाव वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात शांतता राहील. महिन्याच्या पूर्वार्धात आरोग्य काहीसे कमजोर राहील, परंतु उत्तरार्धात अनुकूल राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अवघड विषय समजून घेणे सोपे जाईल, परंतु एकाग्रतेच्या अभावामुळे काही समस्या देखील उद्भवू शकतात.
मिथुन ही 12 राशींपैकी तिसरी रास. ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जोडगोळी आहे, म्हणून हिचे नाव जेमिनी. हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्य यांची अश्विन नावाची 2 जोडी मुले आहेत. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासवृत्ती, तरल बुद्धी, हास्य, विनोदी, खेळकर स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती. मिथुनेच्या व्यक्ती वृषभेप्रमाणे सुंदर किंवा सुदृढ नसल्या तरी बुद्धिमत्तेमुळे फारच आकर्षक दिसतात. त्यांची ग्रहणशीलता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, आकलनशक्ती, हजरजबाबीपणा, तरतरीतपणा, अवखळपणा, मनोरंजक संवाद करण्याचे कौशल्य यामुळे अशी व्यक्ती लोकप्रिय होतात. चला तर आता आपण मिथुन राशीचे या महिन्याचे भविष्य बघूया. महिन्याच्या सुरुवातीपासून तुमचे उत्पन्न चांगले असेल तर तुमचे धैर्य वाढेल आणि तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण करा. कोणा व्यक्तीला तुमच्यापासून त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. घडलेल्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्याचा विचार नको. प्रवासामध्ये आपली चीजवस्तू सांभाळावी. मनाची सकारात्मकता ठेवल्यास प्रयत्नांचा वेग वाढून कार्यसफलता मिळेल. तुम्हाला नशिबाची साथ नक्कीच मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतील. म्हणजे संघर्षानंतर चांगले यश मिळेल असे म्हणता येईल. तुमच्या धार्मिक कार्यात अधिक रस घेतल्याने तुमचे मन शांत राहील. धार्मिक कार्यात खर्च होईल. स्वतःला सर्वोत्कृष्ट समजण्याची चूक टाळा, कारण यामुळे परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. कौटुंबिक वातावरणात चढ-उतार दरम्यान आनंद राहील. प्रेम संबंधामध्ये काही तणाव वाढू शकतो. तर वैवाहिक संबंधामध्ये प्रेम वाढेल आणि आपल्या जीवन साथीदाराशी जवळीक अनुभवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची वेळ येईल. त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रम करण्यावर लक्ष केंद्रित करा. कर्क ही 12 राशींपैकी चौथी रास. हे 90 ते 120 डिग्री आकाशीय रेखांशापर्यंत पसरलेले आहे. कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे 22 जून ते 22 जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो. या राशीत अध्ययनप्रिय, जलप्रिय, भावुक, कुशल, प्रबंधक, कल्पनाशील, योजना आखणारा, वफादार असे व्यक्तिमत्व. तसेच कर्कीच्या व्यक्ती विशेषतः स्त्रिया प्रेमळ पण काही बाबतीत निश्चयी, प्रपंचात रमून गेलेल्या, गृहकर्तव्य दक्ष, धार्मिक वृत्तीच्या घरगुती कलांमध्ये निपुण असलेल्या, स्वयंपाकघरात फार प्रेम करणाऱ्या, सतत कसल्या ना कसल्या घरकामात गढून गेलेल्या, स्वच्छतेची आवड असलेल्या, स्वतःपेक्षा नवऱ्याच्या मुलांच्या कपड्या-लत्त्यांकडे टापटीपपणाची दक्षता घेणाऱ्या, सणवार किंवा धार्मिक कार्यात उत्साहाने भाग घेणाऱ्या, घरचे बजेट योग्य तऱ्हेने सांभाळणाऱ्या अशा असतात. कर्क राशीचे या महिन्याचे भविष्य. जुलै महिन्याच्या राशी भविष्य 2024 नुसार कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, कारण संपूर्ण महिनाभर शनी महाराज तुमच्या 8व्या भावात विराजमान असतील आणि महिन्याच्या पूर्वार्धात सूर्य आणि शुक्र हे ग्रहही तुमच्या 12व्या राशीत 12व्या भावात विराजमान होतील. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअरच्या क्षेत्रात तुमचा दबदबा कायम राहील. तुमचे काम सर्वोत्कृष्ट असेल आणि तुम्हाला बढती जर होणार असेल तर मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामावर चर्चा होईल आणि तुमच्यात काही मोठे बदलही होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या जातकांनी सावकाशपणे पुढे जाण्यावर भर द्यावा. कोणताही घाईघाईत निर्णय घेतल्याने अडचणी वाढू शकतात. वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांना देवगुरू, गुरुच्या कृपेने चांगले जीवन जगण्याची संधी मिळेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतील. प्रेम संबंध असलेल्या लोकांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकते, परंतु भगवान बृहस्पतीच्या कृपेने तुमच्या प्रेम जीवनात चांगले क्षण येतील. तुम्ही तुमच्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करू शकता आणि तुमचा प्रेमविवाह देखील होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. हे विद्यार्थ्यांकरिता तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कामगिरीत ही सुधारणा होईल. जर तुम्हाला परदेशात जायचे असेल, तर या महिन्याच्या पूर्वार्धात तुम्ही इच्छा पूर्ण. सिंह राशी. लिओ हे प्राचीनात्मक मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते. पार्शियन लोक लिओ सिर किंवा शीर म्हणतात. तुर्क आर्टान, सिरियन आर्य, ज्यू आर्य. भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह. या राशीत प्रबळ, पराक्रमी, महत्वाकांक्षी, अधिकार प्रियता, मोकळ्या मनाचे, उदार असे व्यक्तिमत्व सिंह राशीत आढळून येतं. सिंह राशी ही चरित्रवान, शीलवान, कष्टाळू, स्वाभिमानी, सभ्य परंतु निश्चयी, राजकारणी, व्यवहारी, अरसिक, समतोल वृत्ती असलेल्या व्यक्तींची अशी राशी समजली जाते.
आणि खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. तर आता आपण सिंह राशीचे या महिन्याचे भविष्य काय दर्शवितं, जुलै महिन्याचे काय भविष्य आहे ते बघूया. आत्मपरीक्षण करा, म्हणजे पुढील चुका टळतील. आपल्या वर्तणुकीवर व वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. काही विश्वासातील लोकांसमोरच आपले नियोजन उघड करा. निरपेक्ष वृत्तीने दुसऱ्यांना मदत करा. तरीही तुम्ही जरी हा महिना तुमच्यासाठी खूप काही उपलब्धी घेऊन येणार आहे, तरीही तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट स्वीकारणे टाळले पाहिजे. विशेषतः पैसे कमवण्यासाठी कोणाच्या तरी सल्ल्याचे पालन करणे आणि विचार न करता पैसे गुंतवणे तुमचे नुकसान करू शकते. तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत असेल. तुमचा अनुभव तुम्हाला उपयोगी पडेल. नोकरीत बढतीची शक्यता असल्यास चान्सेस दर्शवितात. तुमच्या अनुभवाने इतर लोक प्रेरित होतील. तुम्हाला मोठे पद दिले जाऊ शकते, जेणेकरून अधिक जातकांना तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. व्यवसाय करणारे जातक त्यांच्या मार्गावर हळू-हळू पुढे जातील. कोणताही निर्णय बदलताना तुम्हाला अस्वस्थ वाटेल, परंतु गरज लक्षात घेऊन जर तुम्हाला तसे करायचे असेल, तर तुम्ही तसे केले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील, परंतु तुम्ही तुमच्या योजना पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल आहे. विवाहिक जातकांना किरकोळ समस्यांनी सामोरे जावं लागू शकते, परंतु तुम्ही तुमच्या नातेसंबंधात दृढ राहाल आणि यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या ही ते समान प्रमाणात आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील. एकंदरीत हा महिना तुम्हाला आनंदित देऊन जाईल. कन्या कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे. पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते, अशी ज्योतिष्यांची मान्यता आहे. या राशीत दोहरे व्यक्तिमत्व, विद्वान, आलोचक, लेख, निरंतर क्रियाशीलता, व्यावहारिक ज्ञान. कन्या व्यक्ती बहुतांशी चिडचिड्या, संशयी वृत्तीच्या, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा किंवा तुलना करणाऱ्या, कोणत्याही गोष्टीचा निर्णय न करू शकणाऱ्या, बौद्धिक गोंधळ होणाऱ्या, मनावर सतत कसला ना कसला ताण असणाऱ्या, फार हिशोबी, क्लिष्ट स्वभावाच्या, बोलण्यात मोकळेपणा नसणाऱ्या, मनाचा थांगपत्ता न लागू देणाऱ्या, मानसिक शांतता क्वचित अनुभवणाऱ्या अशा असतात. इच्छा तसे फळ, मनात चांगले विचार ठेवून केलेले कार्य यशस्वी होतेच. विचार बदला, नशीब बदले. प्रकृतीच्या बाबतीत काळजी करण्यासारखे नसले तरी अगदीच बिनधास्त राहून चालणार नाही. अर्थप्राप्तीसाठी सुयोग्य नियोजन करा. असे हे जुलै महिन्याचे भविष्य दर्शवित आहे. आणि जोपर्यंत तुमच्या कार्यक्षेत्राची गोष्ट आहे, त्या स्थिती अनुकूल राहील आणि तुम्हाला आपल्या कर्मानुसार आणि आपल्या परिश्रमानुसार पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना काही विशेष मेहनतीने काही विशेष लाभ मिळण्याचे योगही बनू शकतात. व्यापार करणाऱ्या जातकांना उलट सरळ योजनांमध्ये डोके लावण्यापेक्षा सरळ रस्त्यावर चालून आपल्या व्यापारात उन्नती कशी होऊ शकते, यावर लक्ष देण्याची आवश्यकता असेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ कठीण मेहनतीचा राहणार आहे, तरीही तुम्हाला उत्तम यश मिळू शकते. प्रेम संबंधात परस्पर संवाद वाढेल, एकमेकांबद्दल समजून घेण्याची भावना वाढेल, ज्यामुळे नात्यात परिपक्वता वाढेल. पण काही गोष्ट लांबल्याने नात्यात निरसता येऊ शकते. वैवाहिक जातकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद वाटेल, परंतु सासरच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात. सरकारी क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड खूप वाढेल. त्यामुळे तुम्ही या कामामध्ये सक्रिय सहभाग घ्याल आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल. अभ्यासासाठी परदेशात जायचे असेल, तर अथक परिश्रमानंतर यश मिळू शकतं. मी रास आहे. यावर शुक्र ग्रहाचा अंमल आहे. तूळ रास कुंडलीमध्ये 7 आकड्याने दर्शवतात. ही वायुतत्व असलेली रास आहे. चित्रा नक्षत्राचा 3रा व 4था चरण, स्वातीचे 4ही चरण व विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते. या राशीत खोजी, अन्वेषक, मास्टरमाइंड, आत्मविश्वासी, आकर्षक वाणी असे व्यक्तिमत्व आढळते. तूळ व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, व्यक्तिमत्वाने मोठी लोभस, हवीहवीशी वाटणारी, सत्यर मधुर वचनी सत्यम मधुर वचनी, अभ्यासू, रसिक असते. तूळ पुरुषात स्त्रीचा वात्सल्य भाव, मोहकपणा, सहिष्णू वृत्ती असते, तर तूळ स्त्रीत पुरुषाची अभ्यासू वृत्ती,
गांभीर्य, विनोदबुद्धी असते. या राशीच्या व्यक्ती वागणुकीत अत्यंत गोडवा असूनही भारदस्तपणा असलेल्या, टापटिपीची आवड असलेल्या, सर्वच बाबतीत मनाचा तोल सांभाळणाऱ्या, मर्यादा न सोडणाऱ्या अशा असतात. तर आता आपण तूळ राशीचे जुलै महिन्याचे भविष्य काय दर्शवित आहे ते बघू. आरोग्याची नीट काळजी घेऊनच प्रवास करावा. कौटुंबिक समस्या व प्रश्न सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न करा. आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. मानसन्मान तसेच सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. तुमच्या राशी स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीमध्ये तुमच्या नवम भावात स्थिर राहून प्रबळ राज्यांना हा सन्मान परिणाम प्रदान करणारा राहील. त्यासोबत एकदशेष सूर्यदेव ही उपस्थित असेल. त्यामुळे तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होऊ शकते. तुम्हाला आपल्या महत्त्वपूर्ण योजना वाढवण्यात यश मिळेल. नवम भावाचा स्वामी बुध महाराज ही दशम भावात बसून राजयोगकारक परिणाम देईल आणि कार्यक्षेत्रातही यश मिळेल. तुमच्या करिअरमध्ये उन्नतीची शक्यता आहे आणि हा महिना तुमच्या वर्तमान नोकरीमध्ये बदलाचे संकेतही देऊ शकतात. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी सप्तम भावात उपस्थित मंगळ महाराज तुमच्याच राशीत असून प्रबळ स्थितीत असेल आणि तुम्हाला आपल्या व्यवसायात पुढे जाण्यात पूर्णतः मदत करेल. तुम्हाला व्यापारात यश मिळू शकते, परंतु तुम्ही अधीरतेमध्ये येऊन काही निर्णय घेऊ नये. आर्थिक रूपात हा महिना चढ-उताराने भरलेला राहील. कमाई वाढू शकते, परंतु खर्चही वाढू शकतात. आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असेल. ग्रहांची स्थिती स्वास्थ्य समस्यांना जन्म देऊ शकते. कौटुंबिक जीवन आनंदित राहील. कुटुंबातील सदस्यांचे सामंजस्य मजबूत होईल. विदेश जाण्यासाठी तुमच्या मार्गात अडचण येऊ शकते आणि तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना एकाग्रतेची कमतरता भासू शकते. या महिन्यात तुम्हाला एक उद्देश ठेवून पुढे जाण्याने तुमच्या सर्व क्षेत्रात यश मिळू शकेल. अशा प्रकारे आपण 7 राशी पूर्ण केलेल्या आहेत. आता आपण 8वी रास म्हणजेच वृश्चिक राशी बघूया. वृश्चिक राशी महाराष्ट्रात विंचवाच्या रंगानुसार 2 प्रकार आढळतात. काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो, परंतु हा कमी घातक असतो. या राशीत कायदा, जाणकार, गणक, समीक्षक, बुद्धिमान, निडर, प्रकृती प्रेमी तसेच वृषभ व्यक्तीच्या मनाचा कल नेहमी काहीतरी लपविण्याकडे असतो. स्वभाव आतल्या गाठीचा असून कामवासना अत्यंत तीव्र असते. उद्धटपणा, बोलण्यात विषारी, दाहक अंश, दुसऱ्याच्या भावना दुखावून अगर त्याच्या काळजाला खरे पडतील असे छद्मी बोलून सूड घेणे, वेळेप्रसंगी अंगावर हात टाकणे, प्रतिस्पर्ध्याला अपमानित करणे, दुसऱ्याचे व्यंग हेरून त्याच्यावर सतत मर्मभेदी प्रहार करून हलक्या प्रतीचा आनंद भोगणे, अशी सर्वसाधारण वृश्चिक वैशिष्ट्ये आहेत. इतर ग्रहांची स्थिती देखील बघावी लागेल. पण हे जे सांगितलं हे वृश्चिक राशीशी संबंधित आहे. आता आपण जुलै महिन्याच्या वृश्चिक राशीचे भविष्य बघूया. तापड स्वभावावर बंधन घालावेच हवे. आपले म्हणणे दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका. एकदा ठरविल्यास त्या दृष्टीने कामाला लागा तरच यश मिळेल. घरगुती कामे चातुर्याने पूर्ण करा. विरोधकांना जागीच खिळवून ठेवाल. जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे, तर नोकरीमध्ये चढ-उतार स्थिती कायम राहील. तुमच्या विरुद्ध कोणी षडयंत्र करू शकते. यामुळे तुम्हाला काही कारणाने समस्या वाटतील, म्हणून सावध राहा. कोणी तुमचा फायदा घेऊ शकतो, परंतु त्यातून बाहेर निघण्यातही तुम्हाला सहज शक्य होईल. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हे वर्ष अनुकूल राहील. तुम्हाला यश मिळू शकेल. तुमचा कोणी उत्तम अनुभव भागीदार तुमच्या खांद्याला खांदा लावून चालेल. यामुळे तुमच्या व्यापारात उत्तम उन्नती पाहायला मिळेल. तुम्ही तुमच्या नातेसंबंधात सहजतेने चांगले जीवन जगाल. परंतु महिन्याच्या उत्तरार्धात काही कटुवादही होऊ शकतात. प्रेम संबंधामध्ये चढ-उतार असतील, परंतु तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी काहीही करण्यास तयार असाल आणि त्यामुळे तुमचे प्रेम जीवन देखील हळूहळू रुळावर येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा फायदा होईल आणि ते कमी वेळेत अधिक अभ्यास करू शकतील. तुम्हाला तुमच्या भावा-बहिणीचे सहकार्य मिळेल. कुटुंबात शांती आणि आनंद राहील. परंतु कामात व्यस्त असल्यामुळे तुम्ही कुटुंबापासून थोडे अंतर राखू शकता. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः महिन्याचा पूर्वार्ध कमजोर राहण्याची शक्यता आहे. धनु राशी ही इंग्लिशमध्ये सॅजिटेरियस म्हणून ओळखली जाते. त्यांचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो. वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग
घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्यांच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते. या राशीत गुणग्राही प्रवृत्ती, अध्ययनप्रियता, सकारात्मक तथ्य, बुद्धिवादी, तर्क, लक्ष्य प्राप्तीसाठी तत्पर, आशावादी, परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते. जशी व्यक्ती तशी वागणूक असे धनुचे ब्रीद असते. गुरुच्या अंमलामुळे मिळेल तेथून ज्ञान वेचण्याचा हव्यास असतो. अन्यायाविरुद्ध परिणामाची पर्वा न करता प्रथम जर कोणी शड्डू ठोकत असेल तर ही व्यक्ती लहान बालकांच्या सहवासात त्यांचे वात्सल्य भाव जागृत होतात, तर वडीलधाऱ्या व्यक्तींसमोर त्या नम्र होतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासात त्यांच्या प्रेम भावना उंचंबळू देतात. परमेश्वराच्या मूर्तीसमोर त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. तर शूद्र नालायक व्यक्तीवर त्या तुटून पडतात. अशी ही धनुराशीची ठेवण आहे. आता आपण धनुराशीचे जुलै महिन्याचे भविष्य काय दर्शवतं ते बघूया. आपल्या अडचणींचा इतर जण फायदा उठवणार नाहीत, याची काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी किरकोळ गोष्टींवरून वादविवाद टाळावे. हितचिंतकांच्या सल्ल्याने चांगले निर्णय घ्या. सर्वांवर आदरयुक्त दरारा राहील. हा महिना धनुराशीतील जातकांसाठी मध्यम रूपात राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला जीवनाच्या काही क्षेत्रात विशेष सावधानी ठेवावी लागेल. जसे की तुमचे स्वास्थ्य, आरोग्याला घेऊन तुम्हाला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल. कारण तुमचे स्वास्थ्य कमजोर होऊ शकते. प्रेम संबंध चांगले असूनही थोडी समस्या होऊ शकतात. तथापि वैवाहिक जातकांसाठी आनंदाची बातमी ही राहील की नाते अधिक चांगले राहील. एकमेकांची मने ओळखू शकाल. तरीही काही मोठे वाद होऊ नये यासाठी सावध राहा. नोकरी करणाऱ्या जातकांचे मन कामात कमी लागेल. जसे नोकरीमध्ये काही समस्या होऊ शकतात, म्हणून तुम्ही कामावर अधिक लक्ष दिले पाहिजे अथवा समस्येचे योग बनतील. व्यापार करणाऱ्यांना जातकांसाठी हा महिना अनुकूल असण्याची शक्यता आहे. तुम्हाला आपल्या व्यापाराला पुढे नेण्यासाठी सरकारी क्षेत्रात संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि यामध्ये तुमचे व्यावसायिक भागीदारही मदत करू शकतात. कौटुंबिक जीवनात चढ-उतार स्थिती राहील. कुटुंबात समरसता कमी होईल, त्यामुळे तुम्हाला थोडी चिंता होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्सुकता सोबतच काही नवीन शिकण्याची संधीही मिळेल आणि तुमची एकाग्रताही वाढेल. तथापि कौटुंबिक परिस्थिती आणि तुमच्या सभोवतालचे वातावरण शिक्षणात अडथळे निर्माण करू शकतात. जर तुम्हाला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे असेल, तर महिन्याच्या उत्तरार्धात यश मिळू शकते. राशी अंतर्गत सूर्य 22 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो. वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर हे 3 पृथ्वी चिन्हापैकी एक आहे. मकर राशीवर शनी ग्रहाचे राज्य आहे आणि त्यांचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे. या राशीत परोपकारी, प्रशासक, जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे व्यक्तिमत्व या राशीतल्या लोकांमध्ये आढळतं. शनीच्या करड्या शिस्तीखाली जाणार व शनीला ऐहिक उपभोगाची अनासक्ती असल्याने अशा व्यक्तीला असे भोग भोगावे लागतात, की आपोआप व्यक्ती जीवनाला कंटाळते व परमार्थाकडे वळते. शनी-चंद्राचे त्यांच्या उत्पत्तीनुसार पासून विरोध, मतभेद आहेत. चंद्र मायाजा निर्माण करून नश्वर मोहात जीवाला गुरफटून टाकतो, तर शनी असह्य दुःखाच्या अनुभूतीने ते फसवे मायाजाल फाडून सत्य परिस्थितीचे कठोर दर्शन घडवतो. म्हणूनच 7.5 पनोती चंद्राला लागते व व्यक्तीला मोह व भ्रमनिरास होऊन ती शहाणी बनते. मकर व्यक्तींना फार विलासी राहणी मानवत नाही. साधी राहणी, उच्च विचारसरणी, दुसऱ्यासाठी त्याग करणे, वैराग्य अंगी बाणवणे, शरीर प्रकृतीची काळजी घेणे, मारुतीची उपासना, धार्मिक वृत्तीने वागणे इत्यादी गोष्टींनी फार फायदा होतो. तर आता आपण मकर राशीचे जुलै महिन्याचे भविष्य बघूया. तुम्हाला इतरांकडून जशी वागणूक मिळणे अपेक्षित आहे, त्याच पद्धतीने तुम्ही इतरांशी वागले पाहिजे. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. आपल्या प्रियजनांना वेळ दिला नाही, तर ते नाराज होण्याची शक्यता आहे. मकर राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना काहीसा अनुकूल असण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करून तुम्ही चांगले यश मिळवा. जोपर्यंत तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, हवामानातील बदलामुळे किरकोळ समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. मात्र सध्या कोणतीही मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाही. तरीही देखील आरोग्याकडे लक्ष द्या.
कौटुंबिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. आरोग्याशी संबंधित आणि व्यावहारिक समस्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला, विशेषतः आईला त्रास देऊ शकतात. म्हणून त्यांची काळजी घ्या. हा महिना प्रेम संबंधासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रेमात नवीन पावले टाकण्याची संधी मिळेल. वैवाहिक संबंधात चांगली परिस्थिती निर्माण होईल. करिअरच्या क्षेत्रात हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुमच्या कार्यक्षमतेच्या जोरावर तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची आणि नोकरीमध्ये चांगले स्थान मिळण्याची संधी मिळेल. व्यवसायात ही चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन जोखीम घ्यायला आवडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनुकूल परिणाम मिळतील. तुम्हाला परदेशात जाण्यात यश मिळू शकते आणि परदेशातून काही चांगली बातमी मिळू शकते. चला तर आता आपण कुंभ राशीचे पुढील महिन्याचे अ, जुलैचे भविष्य बघूया. कुंभ स्वभाव या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात, असे फलज्योतिषात सांगितले आहे. या राशीत योगी, तपस्वी, सत्यखोजी, संवेदनशील, कुटुंबप्रेमी, समाजप्रिय. कुंभ व्यक्ती स्वभावाने फार नम्र, परिपक्व, सहनशील, बाह्यातकारी, आनंदी वृत्तीच्या, परंतु अंतर्यामी, सतत चिंतनशील, अव्यवहारी वाचनात किंवा संशोधनात घडलेल्या कोणताही विषय सहज आत्मसात करणाऱ्या, तल्लख बुद्धीच्या, उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेल्या, दुसऱ्याला न दुखवता आपले म्हणणे खरे करणाऱ्या समजूतदारपणा असतात. साधेपणा हा त्यांच्या स्थायी भावात असतो. रंगीत वस्त्रांपेक्षा रंगहीन मळखाव कपडे त्या पसंत करतात. बाह्य साधनाने व्यक्तिमत्व आकर्षक करण्याची त्यांना जरूर वाटत नाही आणि किंवा कोणाची मर्जी संपादन करण्यासाठी त्या स्वतःच्या विचारात बदल करीत नाहीत. कारण त्यांचे विचार फार परिपक्व असतात. अंतःकरणातील परमेश्वराला साक्षी ठेवून त्या प्रथम विचार करतात, मग तसा आचार करतात व नंतरच प्रचार करतात. त्यामुळे वैचारिक तडजोड कुंभ व्यक्ती सहजासहजी करीत नाहीत किंवा विचारात परिवर्तन होणे कठीण असते. त्यामुळे मनस्वीपणा हा कुंभेचा दोष असतो. तर चला तर आता आपण जुलै महिन्याचे कुंभ राशीचे भविष्य बघूया. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले पत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. शंकास्पद आर्थिक व्यवहारामध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. अतिजवळीक साधणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून योग्य अंतर राखा. वादविवाद टाळण्यासाठी दुसऱ्याचे म्हणणेही ऐकून घ्या. जुलै मासिक राशी भविष्य च्या अनुसार कुंभ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना मध्यमपेक्षा अनुकूलता घेऊन येणार आहे. म्हणजे बऱ्याच बाबतीत तुमच्यासाठी अनुकूल परिणाम घेऊन येणार आहे. तुमचा राशी स्वामी शनी महाराज तुमच्याच राशीमध्ये विराजमान राहील. यामुळे तुमच्या आरोग्याला बल मिळेल. परंतु विक्री अवस्थेत असणे, यामुळे वक्री अवस्थेत असणे यामुळे तुम्हाला कार्यात यश प्राप्त करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या भावात राहूची उपस्थिती तुम्हाला काहीसे बोलके बनवू शकते आणि काही अशा गोष्टी करू शकते, ज्यांना तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. यापासून तुम्हाला बचाव केला पाहिजे. कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील. फक्त तुम्हाला आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. करिअरची गोष्ट केली असता नोकरी करणाऱ्या जातकांना उत्तम यश मिळू शकते. तुमच्यासोबत काम करणारे सहकर्मी तुम्हाला सहयोग देतील. त्यात कुणाच्या मदतीने तुम्ही आपली नोकरी बदलून दुसरी नोकरीही प्राप्त करू शकता. बेरोजगारांना नोकरी प्राप्त होऊ शकते. जे व्यापार करतात त्यांच्यासाठीही हा महिना पूर्वार्धात खूप अनुकूल राहणार आहे. त्यांना धनप्राप्ती होईल. व्यापारात उन्नती होईल. महिन्याच्या उत्तरार्धात व्यवसायाला घेऊन अधिक खर्च होऊ शकतो. रोमांससोबत थोडे वादही होण्याची शक्यता आहे. अविवाहित जातकांसाठी हा महिना सुरुवातीमध्ये बरीच चांगली सूचना घेऊन येईल. परस्पर प्रेम संबंध आणि नाते उत्तम होतील. उत्तरार्धात काही वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अनुकूल परिणाम मिळतील. तुम्ही कठोर परिश्रम कराल, ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात परदेशात जाण्यात ही तुम्हाला यश मिळू शकते. उपाय तुम्ही शनिवारी श्री शनी चालीसाचा पाठ केला पाहिजे. आपण मीन ही 12वी रास या राशीचे भविष्य बघूया. जुलै महिन्याचे भविष्य बघूया. मीन रास एक ज्योतिष राशी आहे. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे, त्यांच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी 30 अंशाचे असे 12 भाग केले आहेत. मीन रास ही 12व्या भागात येते, म्हणून ही राशी 12 या आकड्याने दर्शवितात. या राशीत भावुक, अध्ययनशील, आध्यात्मिक, विनम्रता, सज्जनशीलता असे गुणधर्म आढळून येतात. मीन व्यक्ती भोळसट, अंधश्रद्धा असलेल्या, चिडचिड्या
लहान लहान संकटाने गडबडून जाणाऱ्या, मनात अढी धरणाऱ्या, खेळाडू वृत्तीत कमी पडणाऱ्या, मनाच्या गोंधळामुळे कामाचा पसारा वाढवणाऱ्या, कामाचा उरक कमी असलेल्या, निर्णयात परावलंबी असलेल्या दुराग्रही आढळतात. मीन राशी, जुलै महिन्याचे मीन राशीचे भविष्य बघूया. आल्या भोगासी असावे सादर, असलेल्या संकटास तोंड द्यावे लागणार आहे. निरपेक्ष वृत्तीने दुसऱ्यांना मदत करा. कामातील प्रावीण्य वाढवले तर घवघवीत यश मिळवू शकाल. कौटुंबिक पातळीवर गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करू नका. हा महिना मीन राशीतील जातकांसाठी मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला आपली आर्थिक स्थिती आणि आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण या दोन्ही क्षेत्रात तुम्हाला काही आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. पूर्ण महिना द्वादश भावात वक्री शनी महाराज विराजमान राहून फक्त तुमच्या खर्चात वाढ होईल. तर तुमच्या स्वास्थ्य समस्यांनाही वाढवण्यात महत्त्वाची भूमिका असेल. तुम्हाला आपले स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. तुमच्या राशीमध्ये उपस्थित राहू महाराजांच्या कारणानेही तुमचा निष्काळजीपणा असू शकतो. दुसऱ्या भावात मंगळ महाराज धनलाभ देईल, परंतु वाणीमध्ये उग्रता वाढवू शकतो, जे नात्यामध्ये तणावाचे कारण बनू शकते. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती राहण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणींच्या प्रेमसंबंधातही वेळ असेल आणि दृढता येईल. कुठल्या मित्राच्या मदतीने तुमचे प्रेम जीवन अधिक उत्तेजित होऊ शकते. विवाहिक जातकांना आव्हानाचा सामना करावा लागू शकतो आणि तुमच्या जीवनसाथीला समजण्यात आव्हानाचा सामना करावा लागू शकतो आणि तुमच्या जीवनसाथीला समजण्यात काही चूक होऊ शकते. यामुळे गैरसमज होऊ शकतात आणि शकही उत्पन्न होऊ शकतो. विद्यार्थी जातकांसाठी महिलांच्या प्रति अनुकूल राहण्याची शक्यता हा महिना प्रति अनुकूल राहण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला आपल्या शिक्षणात उत्तम परिणाम मिळाल्याने आत्मविश्वासात वृद्धी होईल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी वेळ उत्तम राहील. एकंदरीत वेळ चांगला दर्शवितं. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करावे. धन्यवाद.